शिवाजी. 5,000 सैन्याशी लढतो, त्याचं नाव बाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो, त्याचं नाव संताजी. आणि मुघलांच्या छावणीतून सोन्याचा कळस तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. वाघाशी झुंज देतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य चालवतो, त्याचं नाव शिवाजी. ह्या शिवाजी महाराजांची एक गोष्ट, एक कथा तुम्हाला सांगते. ही गोष्ट आहे घोडखिंडीत झालेल्या रणसंग्रामाची. ही गोष्ट आहे त्या 300 मावळ्यांच्या बलिदानाने, त्यांच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीची, म्हणजेच पावनखिंडीची गोष्ट. महाराज पन्हाळगडावरती होते. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातलेला. महाराजांनी वाटलं की हा वेळा फार काळ टिकणार नाही, कारण की थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार होता. पण झालं ह्याचा उलटच. वेढा दिवसेंदिवस वाढू लागला. गडावरचं धान्य संपू लागलं. महाराजांना नाईलाजाने गड उतार व्हावंच लागणार होतं. मग महाराज आपले हेर खात्यातले प्रमुख भैरजी नाईक यांच्यासोबत एक योजना आखतात. महाराजांच्या योजनेनुसार महाराजांचे वकील हे सिद्धी जोहरकडे जातात. त्याला म्हणतात की महाराज तुम्हाला खूप घाबरलेत, ते तुम्हाला भेटायला येणार आहेत. सिद्धी जोहर सुद्धा हेच हवं असतं. तोही म्हणतो ठीक आहे, तयार आहे मी भेटायला. तारीख ठरते. 2-3 दिवसातच आषाढातली पौर्णिमा असते. प्रचंड पाऊस पडत असतो आणि सह्याद्रीचा पाऊस म्हणजे एक प्रकारचं तांडवच. रात्री 9-10च्या सुमारास पन्हाळगडावरून 2 पालख्या गड उतार होतात. एक पालखी आड मार्गाने निघते, तर दुसरी पालखी सरळ मार्गाने सिद्धीचा वेढा चुकवत निघते. पण तिकडेच घात होतो. कोणीतरी त्या पालखीला पाहिलं. सरळ जाऊन सिद्धीला बातमी गेली. सिद्धीच्या सैन्यामध्ये एकच गडबड, शिवा भाग गया, शिवा भाग गया, शिवा भाग गया. त्या पालखीचा पाठलाग केला गेला. ती पालखी पकडून सिद्धी जोहरकडे आणली गेली. त्या पालखीतून एक व्यक्ती खाली उतरली. ती व्यक्ती हुबेहूब महाराजांसारखी दिसणारी होती. महाराजांसारखा वेश परिधान केलेली होती. सगळ्यांना वाटलं की हे शिवाजी महाराज आहेत. पण तो होता शिवा काशीद. तोच तो शिवा काशीद जो स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावायला सुद्धा तयार होता. सिद्धी जोहरची आणि शिवा काशीदच्या चर्चा रंगू लागल्या. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. सिद्धी जोहरच्या सैन्यामध्ये अफजल खानचा मुलगा फाजल खान हा सुद्धा होता. आणि फाजल खान तर महाराजांना चांगलाच ओळखत होता. तो आला सिद्धी जोहरकडे आणि त्याला म्हणतो, ये तो शिवाजी नहीं है, ये तो कोई और है. हे ऐकताच सिद्धी जोहरला इतका राग येतो की तो आपली तलवार काढतो आणि खस करून शिवा काशीदच्या पोटात घुसवतो. शिवा काशीद खाली कोसळतो. शेवटचा महाराजांना मुद्रा करून तो म्हणतो, हर हर महादेव, जय शिवाजी, जय भवानी. सिद्धी जोहर ह्या आपल्या जावयाला सिद्धी मसूदला 5,000चं सैन्य घेऊन पाठवतो. आता त्या 5,000च्या सैन्यामध्ये 2,500ची घोडदळ असते, तर 2,500ची पायदळ असते. एकीकडे महाराज 600 मावळ्या घेऊन निघाले असतात. सोबत बाजीबापू देशपांडे असतात. रस्ता काट्याकुट्यांनी भरलेला असतो. त्यात वरून पाऊस पडत असतो. विजांचा कडकडाट चालू असतो. रस्ता चिखलाने माखलेला असतो. महाराजांना विशालगडापर्यंत पोहोचायचं असतं. पन्हाळगड ते विशालगड हे 65 किलोमीटरचं अंतर आहे. आता हे सगळे 600 लोक सकाळी 6-7च्या सुमारास घोडखिंडीत पोहोचतात. 52 किलोमीटरचा प्रवास करून आलेले असतात. आणखी 13 किलोमीटर जायचं असतं. इतक्यातच घोड्यांच्या पावलांचा आवाज येतो. महाराजांना समजतं की शत्रू मागावरती आहे. तेव्हा बाजीबापू देशपांडे एक धाडसी निर्णय घेतात. ते महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही 300 मावळ्यांना घेऊन पुढे व्हा. किती 13 किलोमीटर अंतर उरलंय. 13 किलोमीटर अंतर जायला 1 प्रहर. 1 प्रहर म्हणजे 3 तास. 3 तास आम्ही खिंड लढवू. भले आम्ही थकलोय, भले आम्ही दमलोय. काल आम्ही किती वाजता जेवलो आम्हाला माहित नाही, तरी सुद्धा हा बाजी आणि हे 300 लोक या खिंडीच्या तोंडाशी उभे आहेत. एकाही गणी
पाहिजे. फक्त गडावर पोचल्यानंतर तोफेचे 3 बार द्या, मामा समजेल की तुम्ही गडावर पोचला आहात. महाराजांना ही कल्पना फारशी आवडली नव्हतीच. तरी सुद्धा ह्या सगळ्यांच्या विनवण्यांना शरण येऊन महाराज 300 मावळ्यांना घेऊन निघाले. आता हे 300 लोक जे खिंडीत थांबले ते दमलेले आहेत, थकलेले आहेत. समोरून 5000चं सैन्य येतंय आणि एवढ्या 5000च्या सैन्याला सामोरं जाणं म्हणजे अख्खच्या अख्खं समुद्रच अंगावर घेण्यासारखं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची रणनीती काय असेल? तर 300 मावळ्यांपैकी 100 मावळे हे खिंडीच्या तोंडाशी उभे असणार. त्यांच्या समोर, त्यांच्या पुढे त्यांचा नेता, त्यांचा लीडर, ज्याचं वय 45 ते 50 वर्ष आहे, बाजीबाबू देशपांडे. 2 हातात 2 तलवारी घेऊन ते लढणार आहेत. सतत 3 तास लढायचं आहे. समोरून 5000चं सैन्य येत आहे, तर प्रत्येक मावळ्याला 10 जणांशी लढावं लागेल. मग एक मावळा 10 जणांशी लढतोय. जर तो कोसळला, तो पडला, तर बाजूच्या किती जणांची जबाबदारी येणार आहे? 20 जणांची. मग त्याची काय रणनीती असेल? मग गनिमी काव्यानुसार जे समोर 100 लोक उभे आहेत त्यांच्या मागे 30 ते 35 जणांची बॅकअप फळी उभी आहे. समोरच्या 100 लोकांपैकी समजा एक मावळा पडला, कोसळला, तर मागच्यांपैकी 30 ते 35 जण जे उभे आहेत त्यांच्यापैकी एक त्याला मागे खेचणार, त्याच्याऐवजी दुसरा लढणार आणि तोपर्यंत लढत राहणार जोपर्यंत तोफांची आवाज येत नाही. आता समजा ह्या 100-35 जणांना जर कोण ओलांडून पुढे गेलं तर काय रणनीती आहे? तर खिंडीच्या मध्ये आणखी 5-5 जणांच्या तुकड्या उभ्या आहेत आणि ह्या 5-5 जणांच्या तुकड्यांना मदत करण्यासाठी खिंडीच्या वरती, टोकावरती दोन्ही बाजूला 2 गट उभे आहेत, जे वरून दगड, धोंडे, भाले फेकून ह्यांना मदत करणार आहेत. आणि यदा कदाचित ह्या सगळ्यांना ओलांडून जर कोणी खिंड पार करायचा प्रयत्न केला तर खिंडीच्या मागे आणखी 50 ते 60 जणांची बॅकअप फळी उभी आहे. ह्याला म्हणतात चक्रव्यूह. आणि हा चक्रव्यूह फोडणं त्या 5000 काय 10,000 सुद्धा जमलं नसतं. त्या जागेमुळे आणि ह्यांच्या रणनीतीमुळे. मग काय, युद्ध सुरू झालं. सकाळी 9 वाजता सुरू झालेलं युद्ध 1 वाजतोय, 1:30 वाजतोय, संपत नाही. तोफांचे आवाज येत नाहीयेत. महाराज गडावर न पोहोचण्याचं कारण असं की विशालगडाला आधीच एक वेळा पडलेला असतो. आता महाराजांसोबत जे 600 मावळे गेलेत ते 65 किलोमीटर चालून गेलेत. ते आणखी दमलेत. आता हा वेढा फोडायला किती वेळ लागेल माहीत नाही. माझी घोडखिंडीत 3 तास लढाई होणार होती, ती 6 ते 7 तासांवरती गेली. सिद्धी मसूद वैतागला. तो म्हणाला, हे 300 मावळ्यांचं वादळ ह्या खिंडीमध्ये गोंगावत आहे, तर थांबवायचं कसं? मग त्याने विचार केला. त्याला असं वाटलं की ह्या 300 मावळ्यांचा नेता, त्यांचा लीडर बाजीप्रभू आहेत. आपण ह्याला संपवलं तर लढाई संपेल. म्हणून तो एक बंदूकधारी बोलवतो. त्या बंदूकधाऱ्याला एका टेकडीवर उभा करतो आणि त्याला म्हणतो, उस बाजीबाबू को मार, वो खतम तो लढाई खतम. आता तो बंदूकधारी वेढ्यासारखा त्या 300 मावळ्यांना लढताना बघतोय. सिद्धी मसूद त्याला विचारतो, अरे हुआ क्या, खत्म कर उस बाजीबाबू को. तो बंदूकधारी त्याला म्हणतो, अरे मैं मारूंगा लेकिन मुझे ये तो बता इसमें बाजीबाबू है कौन. अरे मी मारेन त्याला, पण मला हे तर सांग ह्यात बाजीबाबू आहे कोण. सगळेच एका नेत्यासारखे, एका लीडरसारखे लढतायत, ह्यात बाजीबाबू कोण आहे? ह्यानंतर सिद्धी मसूद जे बाजीबाबूंचं वर्णन करतो ना, ते त्या इतिहासाला, त्या लढाईमध्ये काय झालं असेल हे दर्शवतो. तो म्हणतो, जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना वो बाजी है. जो सगळ्यात जास्त लाल झालाय तो बाजी आहे. ज्याच्या डोक्यापासून पायापर्यंत जखम व्हायला जागा उरली नाहीये तो बाजी आहे. जो रक्तबंबाळ झालाय तो बाजी आहे. त्याला मार. मग तो बघतो त्यांच्यामध्ये एक मावळा जो दोन्ही हातात
तलवारी घेऊन लढतोय, जो रक्ताने माखलेला आहे तो अचूक नेम धरतो, ती गोळी झाडतो आणि सरळ ती गोळी जाऊन बाजीबाबूंच्या छातीवर लागते. बाजीबाबू एका क्षणात खाली कोसळतात. त्यांच्या समोर त्यांचा मृत्यू उभा आहे, पण दुःशासनाच्या लक्षात आलं की अजून तोफांचे आवाज आलेले नाहीयेत. माझे राजे गडावर पोचलेले नाहीयेत. मला हा मृत्यू मान्य नाही. मला उठावं लागेल, लढावं लागेल. ते पुन्हा उठले, ते पुन्हा लढले आणि पुढचे 1-2 तास नाही तर 4 ते 5 तास बाजीबाबू लढत होते आणि तोपर्यंत लढत होते जोपर्यंत तोफांचे आवाज येत नाही. आणि शेवटी तोफांचे आवाज आले. बाजीबाबूंना समजलं की माझे राजे गडावर पोहोचलेत. इतका वेळ जो मृत्यू माझ्या बाजूला उभा आहे त्याला ते म्हणाले असतील, जा रे बाबा, आता घेऊन जा. ज्या कामासाठी मी ते उभा होतो, ज्या कामासाठी मी ते लढत होतो, ते काम झालंय. माझे राजे गडावर पोहोचलेत. ह्या गोष्टी आपल्या 3 गोष्टी लक्षात येतात. पहिली म्हणजे मेहनत, दुसरी म्हणजे परिश्रम आणि तिसरी आणि महत्वाची जी मी ह्या बाजीबाबूंकडून शिकली, जी मी तानाजी मालुसरांकडून शिकली, जी मुरारबाजी देशपांड्यांकडून शिकली, ती म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढून होत नाही, हार मानू नका. कारण लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभी मी, जिंकणं नियतीला शक्य नाही. आणि मित्रांनो, विष्णू शास्त्री चिपळूणकर असे म्हणतात, मला काय व्हायचंय, मला काय व्हायचंय, मला शिवाजी व्हायचंय. शिवाजी म्हणजे काय? शिवाजी म्हणजे नुसतं नाव नाही, शिवाजी म्हणजे नुसतं नेतृत्व नाही, शिवाजी म्हणजे नुसतं पराक्रम नव्हे, तर शिवाजी म्हणजे सर्वस्वाचं प्रतीक. मला काय व्हायचंय? मला माझ्या क्षेत्रातलं सर्वस्व व्हायचंय, म्हणजेच शिवाजी व्हायचंय. आपण सर्वांनी शिवाजी व्हायला हवं. व्हाल ना शिवाजी? मग आपण एक घोषणा देऊया. गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ माते की. धन्यवाद. धन्यवाद.